पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो, आज आपण प्रार्थनेच्या या शेवटच्या दिवसामध्ये असताना हालेलुया हालेलुया. देवाने 3 दिवस आपल्याला दिलेल्या सगळ्या दानांसाठी देवाचा आभार मानले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आपण बसूया. जीवनामध्ये एक नवीन सुरुवात, एक संधी आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. काही गोष्टी गेल्या जीवनामध्ये जे आपल्याला दुरुस्त करता आलं नाही, आजचा दिवस मी जर येशूला समर्पण केलं तर येशूच्या कृपेने मला आजपासून एक नवीन जीवन चालू करायला जमणार. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. काल प्रार्थनेत आलेले कुणाला ते देवाने एक संदेश दिला, कृपा आणि कृती. Praise the Lord. Praise the Lord. कृपा म्हणजे काय आहे? जे आपल्याला गरजेची गोष्ट आहे ते परमेश्वराच्या भांडारातून आपल्याला असं उचलून देत आहे, ते आहे कृपा. Praise the Lord. Praise the Lord. ज्यासाठी तुम्ही कष्ट केलं नाही, तुमच्या कष्टाची गरज नाही, हे देवाची दया आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये येशू तुझी कृपा मला पाहिजे म्हणून सांगत येशूकडे गेलं तर येशू तुम्हाला येशूच्या कृपेने पावणार. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. कृपेचं वैशिष्ट्य असे आहे, एक व्यक्ती जर फायनान्शियल क्रायसिस मध्ये असेल तर देवाची कृपा तिकडे पोहोचलं तर तुम्ही त्या समस्यामधून काही तासामध्ये तुम्हाला सुटका भेटणार. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. तुमच्या कौटुंबिक जीवनाच्या संबंधामध्ये एखादी समस्या असेल तर हालेलुया, हालेलुया. परमेश्वरा तुझ्या कृपेने तू मला भर म्हणून सांगितलं तर परमेश्वराची कृपा त्या ठिकाणी एक आशीर्वाद म्हणून उतरून येणार. तुमच्या त्या समस्या बेस्ट रीतीने परमेश्वर सॉल्व्ह करून देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. एखादी आजारपणा तुमच्या मागे लागला असेल तर हालेलुया, हालेलुया. परमेश्वरा तुझी कृपा मला पाहिजे म्हणून प्रार्थना करा. देवाची कृपा जेव्हा तुमच्याकडे येणार, हालेलुया, हालेलुया. तुम्ही आशीर्वाद घ्या. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये परमेश्वर कृपा द्यायला येत आहे तेव्हा परमेश्वर बरोबर लागला. परमेश्वर कृपा त्याला कोणाला देणार? कृपा ते नम्र आहे, ते पश्चाताप व्यक्त करणारे, प्रार्थना करायला तयार आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही पश्चाताप व्यक्त करणारे प्रार्थना करा, परमेश्वर तुम्हाला कृपेने भरणार. पश्चाताप याच्याकडे कोणाचा आहे? ज्यांच्याकडून चुकले म्हणून ज्यांना खात्री आहे माझ्याकडून खरोखर चूक झाली. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. माझ्याकडून चूक झाली ही खात्री जाणार आहे, ते लोक मनापासून क्षमा मागणार. हालेलुया. हालेलुया. खरोखर पश्चाताप करणारा व्यक्ती असं नाही सांगणार, देवा बघा तुझ्या केवढ्या चुकत आहे म्हणून. Praise the Lord. Praise the Lord. उलट असं सांगणार, त्या सगळ्यांपेक्षा सर्वात जास्त चुका माझ्याकडून झालेल्या होत आहे. कोणतरी कुठेतरी आपल्याकडे चुगली करायला बसले, मनापासून आपण बोलू शकतो. खरं सांगितलं तर आपण ज्यांच्याबद्दल बोलतो त्या व्यक्तीपेक्षा माझ्या आत्म्याचा स्थिती भयानक आहे.
चुगली तिकडच्या तिकडे बंद होणार, शिवाय आपल्या आत्म्याला सुटका लाभणार. Praise the Lord. हालेलुया. म्हणून कृपेनुसार असलेले जीवन जगायला आपण देवाकडे शक्ती मागायला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पहिले अध्यायामध्ये हालेलुया संत योहान सांगत आहे की हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशूच्या पूर्णतेतून आपल्याला कृपेवर कृपा भेटत आहे. हालेलुया. योहानाचा शुभवर्तमान पहिले अध्याय 16 आणि 17 वचन आता आपण ऐकूया. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. त्याचे पूर्णतेतून, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फादर बेन्नी महापापी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फादर बेन्नी माझ्या योग्यतेने काहीतरी द्या म्हणून सांगितलं तर प्रेज द लॉर्ड, देव काहीच देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण फादर बेनी केवढ्या मोठा पावी आहे म्हणून देवाला माहिती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाकडे जाताना मी पाहतो आहे मला आशीर्वाद द्या. प्रेज द लॉर्ड. आपण पात्र कशाचा आहे? नरकाचा, अग्नीचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू मी महापापी आहे, झालेल्या केलेल्या चुकांसाठी मी पश्चाताप करतो. मी त्याचा प्रायश्चित करायला आणि भरपाई करायला तयार आहे. माझ्यावर दया करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या क्षमा मागण्याचा ताकद त्यांच्याकडे आहे. त्या व्यक्ती कायम समाधानी जीवन जगणार, पापमुक्त होणार आणि निरंतर आशीर्वाद होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून 16 वचन आपल्याला 16 आणि 17 परत एकदा वाचा. त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. त्याच्या पूर्णतेतून कृपेवर कृपा. हालेलुया. मला कृपा मिळाली, मला ते वापरता आलं नाही. हालेलुया. काही हरकत नाही. देव आपल्या बापा समान आहे. हालेलुया. बापा समान असलेले देव आपल्या बरोबर अगदी सहिष्णुतेने आपल्याला समजून घेऊन आपल्याला अजून कृपा देणार. आजचा दिवस मी गमवलं, उद्या येशू अजून नवीन कृपा देणार. हालेलुया. तसे कृपेवर कृपा देणारा वेळ आहे नवा करारातील काळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पुढचं वचन खूप महत्वाचं आहे. आपण सिस्टरांच्या मागे उजवा हात वर करून या वचन बोलूया. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते. कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. मोशेने नियम दिले, नियमशास्त्र दिले. आज्ञा पाळा, आशीर्वाद मिळणार. प्रेज द लॉर्ड. नवा करारामध्ये देवाला माहिती आहे ही लेकर, माझी ही लेकर कमकुवत आहे, त्यांच्याने आज्ञा पाळायला जमणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना कृपा दिली तर त्यांना पुढे जाता येणार.
हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आपल्या कुटुंबामध्ये कधी कधी आपल्याला वाटणार माझ्या नवऱ्याला किती वेळ बोलायचं, का तू होते तेच अजून करत आहे. हालेलुया. परमेश्वर सांगणार त्याला एवढेच जमते, कारण तो त्या नियमाचा जीवन जगत आहे. तू पण त्या नियमाच्या बंधनात आहे. हालेलुया. तू आता कृपेच्या सामर्थ्याने जीवन जगायला तयार आहे. Praise the Lord. माझ्या शक्तीच्या पलीकडचा आहे. देवा मला कृपा दे. देव कृपा देवा. कितीतरी लोकांनी मला बोललेलं आहे, फादर अमलासमध्ये पोहोचायच्या अगोदर माझ्या तोंडातून वाईफळ शब्द नदीप्रमाणे जात होते. एका बंधूने मला बोलले. Praise the Lord. एका बंधूने मला सांगितलं, फादर मी 2 अर्थ असलेले वाक्य मात्र माझ्या तोंडातून येत होते. अमलासमध्ये पहिल्या रिट्रीटला बसलो त्या दिवसापासून देवाने मला 2 अर्थ असलेले वाक्य बोलण्याच्या बंधनातून सोडवलं. वाईफळ बोलण्याच्या बंधनातून मला सोडवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एका काळामध्ये स्वतःच्या बुद्धीने चालत होते, आज त्यांना देवाच्या कृपेने मात्र चालता येते म्हणून कळालं. एका डोळ्याला बंधन असलेले कोणाला तरी एक डोळा आणि अर्ध डोकं असे त्रास आहे, त्या स्थितीतून प्रभूने आता सुटका दिली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. छातीमध्ये काब भरल्यासारखा स्थितीतील कोणाला तरी त्या स्थितीतून येशू सोडवत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घशाच्या संबंधामध्ये काय तक्रार असलेल्या, घाबरल्यासारखा वैर होत आहे, अशा त्रासातून जाणाऱ्या अनेकांना प्रभूने आज सुटका दिली आहे. हालेलुया. श्वास घ्यायला त्रास आणि कधीतरी नाकातून वर रक्त पण येत आहे, अशा स्थितीतील काही लोकांना प्रभू आता आशीर्वाद देत आहे. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, मागा म्हणजे मिळेल. आपण आपले दोन्ही हात वर करत परमेश्वराची कृपा मागूया. कृपा दिले तर भरपूर झालं. आता या क्षणामध्ये जेव्हा तुम्ही हात वर केलेला आहे, कोणाचा तरी एक कान जे त्रासातून जात होते आता बरे झाले. आपण देवाची स्तुती थोडी वेळ करूया आणि येशूकडे मागूया. हालेलुया. 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 आम्ही तुझी आराधना करतो. तू एकमेव आमचा परमेश्वर आहे. श्रद्धावंतांच्या जीवनामध्ये तुझी कृपेचा वर्षाव करत आहे. येशू आम्ही अडचणीत आहोत. आमच्या कुटुंबामध्ये येशू सध्याच्या स्थितीमध्ये शांती नाही, आनंद नाही, अंधार पसरलेला आहे. कोण कोणाचं ऐकत नाही, कोण कोणाला किंमत देत नाही. येशू प्रभू आमच्या घरामध्ये तुझी कृपा उतरून येऊ दे. हालेलुया. 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 कृपेचं जीवन जगायला संधी दे प्रभू. कृपेचं जीवन जगायला शक्ती दे प्रभू. येशू पापी आहे म्हणून, माझ्याकडे भरपूर चुका आहेत म्हणून, माझं जीवन सुधारणं गरजेचं आहे म्हणून मला एक जाणीव दे प्रभू. हालेलुया. 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 कोणाचा तरी एवढे भागामध्ये असलेले त्रास, डोकं जड झाल्यासारखा स्थिती, बिलकुल श्वास घेता येत नाही असे गुदमरल्यासारखा स्थिती, असे कोणाला होत आहे का कधी? मी आता बोललेली गोष्टी कोणाला होत आहे? हालेलुया. त्यातून अनेक लोकांना येशू सुटका देत आहे. पण टाळ्या वाजवतो. हालेलुया. 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 आता आपण
बसून एक साक्षी ऐकूया. हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया. 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 माझं नाव मारिका इव्हान्स डिमेलो वसी मधून बोलत आहे. मित्रांनो, माझ्या प्रेग्नन्सीमध्ये एकदा अचानक रात्री 11:30 वाजता मला ब्लिडिंग व्हायला सुरुवात झाली आणि ब्लिडिंग इतकं झालं की ते सगळं फ्लोअरवर पसरलं आणि अचानक आम्ही घाबरलो. माझे मिस्टर पण घरी होते. आम्हाला काय करायचं सुचेनाचं झालं. आम्ही डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर ठाण्यामध्ये होते. डॉक्टरांनी सांगितलं की मी उद्या सकाळी 11 वाजता येतो, तेव्हा आपण बघू की काय होतं ते. आणि अशा अवस्थेमध्ये मी फार घाबरून गेले होते. माझे मिस्टर पण खूप घाबरले होते. आम्ही फादर बेन यांना फोन केला. रात्री तेव्हा 12 वाजले होते आणि मी फादरांना सांगितलं की फादर असं झालेलं आहे. तर फादरांनी मला सांगितलं की घाबरू नको. फादरांनी मला सांगितलं की बायबलमधलं एक वचन की एलियाने 3 वर्ष पाऊस बंद केलेला देवाकडे प्रार्थना करून, त्याप्रमाणे आपण देखील देवाकडे प्रार्थना करूया आणि तुझं ब्लिडिंग बंद होईल त्यानंतर. आणि मग फादरांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर फादरांनी फोन ठेवून दिला. त्यानंतर मग सकाळी 11 वाजता आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला सांगितलं, मला चेक केलं आणि सांगितलं की तुला 2 बाळ होती, त्यातलं एक बाळ गेलेलं आहे, परंतु एक बाळ अजूनही आहे. मी देवाला धन्यवाद देते, देवाचे आभार मानते. परंतु त्यानंतर जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा मला असं कळलं, डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुझ्या बाळाला प्रॉब्लेम आहे, की तिला व्यवस्थित तिच्या हातापायाची व्यवस्थित वाढ होणार नाही, तिला व्यवस्थित समजणार नाही आणि तिची जी वाढ आहे ती तर मुलांपेक्षा एकदम हळूहळू होईल. तेव्हा अचानक हे ऐकून ज्यावेळी डिलिव्हरी झाली त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं, हे ऐकून आम्हाला फार दुःख वाटलं. आम्ही पुन्हा एकदा म्हणजे फार दुःखी झालो आणि मला ते ही गोष्ट माहिती नव्हती. त्यानंतर 2 दिवसांनी मला ही गोष्ट जेव्हा माहिती पडली, मिस्टरने मला ही गोष्ट सांगितली नव्हती. डॉक्टरांनी जेव्हा मिस्टरना हे सांगितलं तेव्हा मिस्टरने त्यांच्या बोलण्याकडे एवढं लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. आणि तिसऱ्या दिवशी मला ही गोष्ट जेव्हा माहिती पडली तेव्हा मी हॉस्पिटलमधूनच मी खूप रडले त्यावेळेस. आणि मग हॉस्पिटलमधूनच फादरांना फोन केला की फादर असं असं आहे, तर काय करायचं. तर फादरने सांगितलं की नाही तू घाबरू नको, मी तुला एका डॉक्टरांचा नंबर देतो. ते एक नन आहेत आणि त्या केरळमधल्या आहेत आणि त्या वसईत कार्य करत होत्या. आता ते सध्या नाही आहेत, तर त्यांचा मी नंबर देतो, तू तुझ्या बाळाला घेऊन त्यांच्याकडे जा. त्या फिजिओथेरपी वगैरे करतात आणि ट्रीटमेंट देतात. आणि फादरने माझ्या बाळासाठी प्रार्थना पण केली आणि नंतर मी फोन ठेवला. त्यानंतर जवळजवळ 1.5 महिन्यानंतर फादरने एक दिवस असंच मला फोन केला की ताई आम्ही वसईला आलो आहोत आणि मी आता आणि आमच्या सिस्टर्स पण आहेत आणि आम्ही तुझ्या घरी येत आहोत. तर मग फादर आमच्या घरी आले आणि फादरांनी मुलीसाठी प्रेयर केली. आणि काय आश्चर्य की ज्यावेळी फादरांनी मुलीसाठी प्रेयर केली त्यावेळी मुलीला म्हणजे त्या बाळाला माझ्या मिस्टरांनी हातात पकडलं होतं. आणि ज्या वेळेला फादरांनी प्रेयर करायला सुरुवात केली त्यावेळेलाच माझ्या मिस्टरांना असं जाणवलं की जणू काही माझं बाळ जे आहे हे कृपेने भरत आहे. ती थोडीशी खाल्ली त्यावेळेस आणि मला असं त्यानंतर प्रेयरनंतर असं जाणवलं की ते त्याच वेळेला बरी झाली होती आणि जी ट्रीटमेंट होती ती निमित्त मात्र होती. आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ 2.5 वर्ष तिला फिजिओथेरपी आणि ट्रीटमेंट दिली. आज माझं जे बाळ आहे म्हणजे जी माझी मुलगी आहे ती 4 वर्षाची आहे. आणि मित्रांनो, जे जे डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला हे नाही होणार ते नाही होणार, त्याच्यामध्ये एक पण उणीव तिच्यामध्ये राहिली नाही. म्हणून मी देवाचे आभार मानते, देवाला धन्यवाद देते, धन्यवाद देते. आणि असं म्हणतात की मरियमा असं म्हणतात की परमेश्वर सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून त्यांनी आपल्याला मरियमाता दिली आहे. आणि मी तर असं म्हणते की परमेश्वर सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून त्यांनी आपल्याला मरियमाता दिली आहे. आणि त्याचबरोबर मरियमातेबरोबर त्यांनी आपल्याला फादर बेनी देखील दिले आहेत की आपल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या आपण त्यांना सांगू शकतो, त्यांची मध्यस्थी घेऊ शकतो. म्हणून मी फादर बेनी, त्यांची टीम, संपूर्ण सिस्टर
तर मी येशू ख्रिस्त आबा पित्या सर्वांचे आभार मानते, सर्वांना धन्यवाद देते. त्यांनी माझ्या जीवनात असा चमत्कार केला आहे की माझी मुलगी जी आहे आता संपूर्णपणे बरी झालेली आहे. चालत आहे, बोलत आहे, बोलता म्हणजे तिला कमी येतं, पण पूर्णपणे ती बरी झाली आहे. ती लिहिणं देखील करते, हात उंचावून हालेलुया देखील बोलते. मग देवाला मी धन्यवाद देते, देवाचा गौरव करते. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. परम पवित्र संस्काराला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझी साक्ष अशी आहे, मला जेव्हा टेनिस ॲम्ब्युलन्सचा जो आजार झालेला तो 1 वर्षापासून होता, परंतु मी त्याच्यावर काहीच ट्रीटमेंट केली नाही. नंतर मला असह्य झालं म्हणून मी डॉक्टरांची ट्रीटमेंट केली. ती 1-6 महिन्यापर्यंत ती ट्रीटमेंट चालू होती, परंतु काहीच त्याचा असर माझ्यावर झाला नाही. डॉक्टर म्हणतात तुला त्या जागेमध्ये म्हणजे एक्सरे पण आम्ही काढलो, त्याच्यामध्ये फॉल्ट मिळाला, म्हणजे तुला ऑपरेशन करायला लागेल किंवा इंजेक्शन भरायला लागेल. तर मी त्याच्याकडे लक्ष दिलं, मी घाबरून गेली. नंतर मग मी आपल्या अमला आश्रमचे बेनिफादरचे सगळे व्हिडिओ पाहत होती आणि अमला आश्रमची अमला माता आपली आई हिची मी रोज 33 वेळा अशी रोजरी करायची. रोज सकाळी, संध्याकाळी आणि 7 वाजता रात्री संध्याकाळी अशी तयार करायची. परंतु माझा विश्वास होता की मला माऊली बरं करणार, माझा प्रभू मला बरं करणार. या विश्वासाने मी असे म्हणजे रोज प्रेयर करत असताना रोज रडायची की माझ्याच वाटेला असा का आजार दिलेला आहे. डॉक्टरांनी मला ते पण सांगितलं की म्हणजे आपला सचिन तेंडुलकर याचा जो आजार आहे तोच तुला झालेला आहे. मी एकदम घाबरून गेली, परंतु मला माझ्या मातेने आधार दिला, तू घाबरू नको, मी आहे. मी तिच्या विश्वास ठेवून तिची रोज प्रेयर करत राहिली आणि त्याच्यामुळे नंतर मी त्या डॉक्टरांचं औषध सोडून दिलं. मला काहीच करायचं नाही, मी माझ्या मामीच्या आणि प्रभू येशूच्या आशीर्वादानेच बरी होणार आहे. त्याच्यानंतर मी अशी प्रेयर करत असताना मला अचानक म्हणजे असं माझ्या हातातून काय तरी असं गेल्यासारखं झालं आणि त्याच क्षणाला म्हणते मला असं बरं वाटलं. मी पालखी पण उचलू शकत होती, पीठ पण मळायला लागली आणि कपडे पण धुवायला लागले. तेव्हापासून माझ्या हाताला आतापर्यंत फादरांना पण संदेश आलेला माझ्या या हाताच्या आजाराचा. त्यांनी फादरांनी मला पण संदेश सांगितला तो का कोणतरी अशा आजाराने आजारी आहे. मी तो मला संदेश घेतला. फादरांना पण तो संदेश प्रभूने पण सांगितला की एक बाई अशी आजारी होती, परंतु मी त्या आजाराने आणि फादरच्या आशीर्वादाने आणि प्रेयरने मी आज सुखरूप बरी आहे. त्याच्याबद्दल मी देवाचे बेनिफादरचे आणि अमला आश्रमचे मी आभार मानते. तसेच मी ते पहिलेच अमला आश्रममध्ये आली आणि त्यावेळेला मी वरती चढून अख्खा दिवसामध्ये आराम केला आणि मला अशी एकदम धाडकन अशी आठवण आली की आपल्याला प्रेयर करायची आश्रममध्ये. मी अशी शिडीवरून उतरत होती, त्याच वेळेला माझा हात सटकला आणि मी खाली पडली. पण मला असं वाटलं का मला कोणीतरी उचलून घेत आहे. सर्व उठून माझ्या सगळे जवळ आले आणि ते ताई तुला काय झालं का म्हटलं नाही, फक्त मला इथे लागलेलं आणि मी घाबरून गेले. त्याच्यानंतर मी खूप घाबरून प्रभूला सांगितलं, प्रभू मला तू आज ह्याच्यातनं वाचवलेलं आहे, मला कुठेही काही दुखापत झाली नाही, म्हणून मी प्रभूचे आभार मानते. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. माझे नाव ब्रिजेट कोयलो, मी वसई सांडोर येथून आलेली आहे. माझ्या जीवनामध्ये या वचनाद्वारे आणि सर्व प्रार्थनेद्वारे जो काही मला अनुभव आला तो मी तुमच्या बरोबर आता शेअर करत आहे. माझा नातू 1.5 वर्षाचा आहे आणि तो या प्रायश्चित्त काळामध्ये पवित्र आठवड्यामध्ये खूप आजारी झाला. त्याला 3 दिवस 4 दिवस ताप आला. तापानंतर त्याच्या सर्व तोंडाला जिभेला फोड आले. इतके फोड आले की तो काही खात नव्हता, काही पीत नव्हता आणि सारखा रडत होता. मग आम्ही त्याला 3 वेळा डॉक्टरांकडे नेऊन आणलं. डॉक्टरांनी फक्त तोंडाला लावण्यासाठी औषध दिलं आणि तापावर औषध दिलं आणि सांगितलं की त्याच्याशिवाय
आम्ही त्याला कोणतंही औषध देऊ शकत नाही. तुम्हालाच मेहनत करून त्याची सेवा करावी लागेल, तुम्हालाच त्याच्यासाठी त्रास घ्यावा लागेल. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हाला त्याची तब्येत जास्त खराब वाटली म्हणून आम्ही त्याला परत डॉक्टरांकडे ॲडमिट करण्यासाठी गेलो. पण डॉक्टर म्हणाले आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही सलाईन लावून त्याला औषध सुद्धा देऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हालाच त्याची मेहनत करावी लागेल. मी पवित्र क्रिस्ताच्या समोर उभी राहिली आणि प्रभूला सांगितलं, प्रभू तुझ्या ज्या क्रिस्तावरच्या वेदना आहेत त्याच वेदनातून आज माझं हे बाळ जात आहे, पण त्याच्या सर्व वेदना मी तुला समर्पित करते, अगदी अंतःकरणापासून तुला त्याच्या वेदना समर्पित करते. आणि मी एक वचन त्याच्यासाठी बोललं, ते वचन मी आज तुम्हाला सांगत आहे. बेनशिराग 47:22. प्रभू नेहमीच दयाशील असतो, तो आपले वचन वाया जाऊ देत नाही, तो आपल्या निवडलेल्या दासाच्या मुलांचा समूळ नाश करणार नाही. त्याच्यावर एकदा प्रेम केलेल्या माणसाचा त्या माणसाच्या वंशजाचा तो नाश करणार नाही. म्हणून प्रभूने याकोबाच्या वंशात एक जण शिल्लक ठेवला आणि त्याच्याकडून दाविदाच्या वंशाला अंकुर फुटला. आणि एवढ्या आत्मविश्वासानं या वचनाची मी रोजरी केली आणि प्रभूला सांगितलं की तुझ्या दुःखासानात आमचं संपूर्ण कुटुंब दुःख, आज हे दुःख तुला समर्पित करीत आहोत आणि त्या बाळासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करत आहोत. हळूहळू त्याच्यात सुधारणा होत गेली आणि तो थोडासा खाऊ पिऊ लागला. बरोबर 8 दिवसानंतर त्याचा ताप निघाला आणि तो पूर्णपणे बरा झाला. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देते आणि प्रभूचे आभार मानते. त्यानंतर दुसरी साक्ष आहे माझ्या मुलीच्या जीवनातील. माझ्या मुलीच्या कुटुंबामध्ये अनेक प्रॉब्लेम्स होते आणि मी जेव्हा 12 जून 2020 पासून व्हिडिओ बघायला लागले तेव्हा प्रत्येक फादराचं प्रत्येक वचनाचा नंबर मी लिहून घेत गेली आणि प्रत्येक प्रार्थना मी माझ्या वहीत लिहून ठेवलेली आहे. आणि ही प्रार्थना मी माझ्या मुलीला प्रत्येक वेळेला पाठवून द्यायची. प्रत्येक वचन जेवढं फादरांनी वचन सांगितलं की या वचनात खूप म्हणजे हे वचन खूप पॉवरफुल आहे, तुम्ही हात उंच करून बोला, ते वचन मी माझ्या मुलीसाठी आणि माझ्या इतर नातेवाईकांसाठी सुद्धा ते वचन मी पाठवायची. हे वचन तुम्ही बोला, हे वचनात तुम्ही रोजरी करा. आणि माझ्या मुलीच्या मुलगा आहे 8 वर्षाचा, त्याला 2-3 वर्षापासून डोळ्याला इन्फेक्शन होतं. थोडासा धुळीत गेला की डोळे लाल व्हायचे, त्याचं औषध पण चालू होतं, पण त्या औषधानं त्याला काही फरक पडला नव्हता. थोडा वेळ बरं व्हायचं, पुन्हा धुळीत गेला की त्याला इन्फेक्शन व्हायचं. तेव्हा मी तिला सांगितलं की ती मायाळू कुमारीमध्येची प्रार्थना कर. ती दुपारी 3 वाजता दैवी दयेची प्रार्थना करू लागली. त्यानंतर गाठी सोडवणाऱ्या आईची पूर्ण रोजरी करू लागली आणि मायाळू कुमारीमध्ये 11 वेळा मुलांना घेऊन, दोन्ही मुलांना घेऊन दररोज बोलायची. आज त्याचे डोळे पूर्णपणे बरे झाले आणि त्याला कोणताही त्रास नाही. दुसरी एक साक्ष आहे, तिला कानाचं ऑपरेशन, तिच्या कानाला त्रास झालेला, ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तो कान साफ केला आणि 5 दिवसाचा कोर्स दिला. परंतु 5 दिवसानंतर पुन्हा गेली, जास्त दुखायला लागलं. डॉक्टर म्हणाले तिच्या कानाला ऑपरेशन करावं लागेल, कानाच्या पडद्याला होल झालेला आहे. ती घरी आली, तिने मला सांगितलं. मी म्हटलं दुसऱ्या एका डॉक्टरांकडे जा, मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. आणि मी माझ्या वहीमध्ये जी वचनं लिहिलेली आहेत ती वही मी उघडली. त्या वहीमध्ये फादरांनी बोललेले शब्द मला आठवले, जे मी तुम्हाला आता सांगत आहे. तुझे दुःख, एका लाईव्ह प्रार्थनेमध्ये फादरांनी सांगितलेलं, तुझे दुःख सहन हे लाईव्ह प्रार्थनेसाठी एक आशीर्वाद होऊ शकते. तुझ्या गाण्याने हजारो लोक ही प्रार्थना बघत आहेत. त्यानंतर वचन ऐकणाऱ्या लोकांना वचनाचा उगम जो येशू आहे
त्याचे त्यांना संरक्षण कवच आहे. मी प्रार्थना हे वाचलं आणि प्रभूकडे जाऊन प्रार्थना केली. एक वचन मी बोलले. रोमकरास पत्र 8वा अध्याय 37वे वचन. त्याच्या ज्याने आपणावर प्रीती केली, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योग्य आपण सर्व गोष्टीत महाविजयी ठरतो. आता या वचनासाठी एक अजून वचन आहे 35वे वचन. ते वचन असं आहे की प्रभूच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करू शकेल. क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट आणि तलवार या सर्व गोष्टी प्रभूच्या प्रीतीपासून आपल्याला विभक्त करू शकतील काय. ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. आणि या वचनाची मी रोजरी केली. देवजोबाची प्रार्थना केली आणि या वचनाची मी रोजरी केली आणि तिला पण सांगितलं तू डॉक्टरांकडे जा. आणि ती जाऊन आली. पुन्हा डॉक्टरांनी 5 दिवसाचा कोर्स दिला आणि डॉक्टरांनी सांगितलं 5 दिवसानंतर पुन्हा येईल. आणि 5 दिवसानंतर ती पुन्हा गेली. तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुला ऑपरेशनची गरज नाही. आणि त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते आणि देवाचे आभार मानते. आणि जी काही रक्कम मी डॉक्टरांना देणार होती ती पूर्ण फुलाची पाकळी मी वारिया मातेला सांगितलं तुझ्या या कार्यासाठी मी समर्पित करेन. थँक्यू. त्याबद्दल मी प्रभू येशूचे, आबा पित्याचे, पवित्र आत्म्याचे आणि माता मरियेचे आभार मानते. आणि जे कार्य 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने केलं तेच कार्य आज फादर बेबी आपल्यासाठी करत आहेत. फादरांचे मी मनापासून आभार मानते. सर्व सिस्टरांचे आभार मानते आणि प्रभूला धन्यवाद देते. तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.